काय म्हटलं? 14, 20, 28 अशी मेथड आहे. हीच मेथड आपल्याला मॅक्झिमम वापरायची आहे. ही मेथड समजून घ्या. ठीक आहे. 14, 20, 28 चा मसावी लसावी काढा. ओके. ही मेथड जेव्हा आपण शिकतो तेव्हा एक विचार करायचा, पहिले 3 संख्या असेल तर तीनही संख्येला भाग गेला पाहिजे. ओके. मग आता तीनही संख्येला भाग जाणारी कोणती संख्या आहे? 2. मग आता 2 ने भाग देऊ. 2 7 14, 2 10 20, 2 14 28. ओके. आता पुन्हा तीनही संख्येला भाग जाते का? नाही. आता तीनही संख्येला भाग जात नाही, म्हणून मसावी किती झाला? 2. म्हणून मसावी किती रे? 2. पटलं? समजत आहे? आता मला लसावी काढायचा आहे. मग हीच मेथड आपण कंटिन्यू करू. तीनही संख्येला भाग जात नाही तर मग कोणतेही 2 संख्येला भाग द्या. जसं इथं 7 आणि 14 ला 7 न भाग जाते तर मग एक तर 7 न भाग द्या, किंवा 10 आणि 14 ला 2 न भाग जाते किंवा 2 न भाग द्या. काही फरक नाही पडत आहे ना. ठीक. मग आता इथं आपल्याला सरळ सरळ दिसत आहे 7 ने भाग जाते. 7 1 7, 7 2 14, 10 जसेच्या तसे. ओके. ठीक. मग आता पुन्हा 2 न भाग जाते. 2 5 10, 2 1 2, पुन्हा 81 1. आता भाग जात नाही, म्हणून लसावी जर काढायचा असेल या पद्धतीनं तर सर्वांचा काय करणे? गुणाकार. मग त्याच्यात 2 पण आले. गुणेला 7 गुणेला पुन्हा 2 गुणेला किती? 5. ठीक आहे. तर सर्वांचा गुणाकार पहा. 5 2 10, 7 2 14, 14 गुणेला 10 किती होते? 140. म्हणून लसावी 140, मसावी 2. समजलं? चला लिहून घ्या बरं. पहा काय म्हणत आहे गणित पुढचं, द्या लक्ष. पहा 16, 24, 36 आणि 54 चा काय पाहिजे आपल्याला? मसावी किंवा लसावी. व्यवस्थित लक्ष द्या. पहा मग याच्यात काय म्हटलं? 16, 24, 36 आणि 54. ठीक. बरं. मग आता आपण काय करतो तर है ना, आता कारण मोठी संख्या 54 त्याच्या पटीत असेल, पण एवढे मोठे पाढे वगैरे म्हणणं कठीण जाते ना. हे गणित 1 मार्क साठी आहे, समजून घ्या. 1 मार्क साठी जर गणित असेल तर काही ना काही तर त्याला सॉल्व्ह करायला लागेल. पण हे जर गणित शाब्दिक उदाहरणात आलं है ना तर ह्या व्हॅल्यू सोप्या असतात. ठीक आहे. मग आता इथं व्हॅल्यू नक्कीच थोडासा वेळ घेईन तुम्हाला मसावी लसावी काढायसाठी. मग ही मेथड काय सांगते? आता इथं 4 संख्या आहे तर 4ही संख्येला भाग जाणाऱ्या संख्येनं भाग द्यायचं. मग आता इथं कोणी? 2. बरोबर ना. कारण 2 ने 16 लाही भाग जाते, 24 लाही जाते, 36 ला आणि 54 ला सुद्धा भाग जाते. मग 2 8 16, 12 इथं किती रे? 18 आणि इथं किती? 27. म्हणजे 4ही संख्येला 2 न भाग गेला. लक्ष द्यायचं. पहा आता ही मेथड आहे ना, ही मेथड अजून चेक करायचं 4ही संख्येला भाग जाते का. जर जात असेल तर भाग द्यायचं, नसन जात तर मग 3 संख्या. पडलं? नसन जात तर मग 2, मग 1 असं उतरायचं. 4 संख्या आहे ना, मग 4 3 2 1. पडलं? आता शेवटपर्यंत चेक करायचं 4ही संख्येला भाग जाते का. पडलं? आता इथं पहा 8 12 18 27 ला जर म्हटलं 2 न भाग दिला तर 2 न 27 ला भाग जात नाही. ओके. 3 न जर देण्याचा प्रयत्न केला तर 3 न 12 ला 18 ला 27 ला जाते, पण 8 ला भाग जात नाही. 4 न म्हटलं तर 8 आणि 12 ला जाते, बाकी जात नाही. ओके. 5 न भाग जाणं शक्य नाही. 6 न भाग जाणं शक्य आहे पण दोघालाच जाते. 7 न भाग जात नाही. 8 न फक्त 8 लाच भाग जाते. 8च्या पलीकडे 9 येणार नाही. क्लिअर? म्हणजे कोणाच संख्येनं 4ही संख्येला भाग जात नाही, म्हणून मसावी किती? तर 2. कारण आता 4ही संख्येला, कारण मसावी म्हणजे लक्ष द्या अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येनं उदाहरणातील सर्व संख्येला निशेष भाग जातो. मग फक्त एकमेव कोण सापडली? 2.
दोननेच चारही संख्येला निशेष भाग जातो, म्हणून या गणिताचा मसावी किती 2. आता आपल्याला लसावी काढायचा आहे, म्हणून हीच मेथड आपण कंटिन्यू करू. चारही संख्येला भाग जात नाही, मग कोणत्याही 3 संख्येला द्या, है ना. मग 3 संख्येला देतो म्हटलं 2 तर 2 चौक 8, 2 सक 12, 2 9 18, 27 ला 2 भाग जात नाही, जशीच्या तशी ठेवा. ठीक. आता पुन्हा चेक करा 3 संख्येला भाग जाते का. हो, 3 संख्येला हो. तर कोणा 3 या 3 संख्येला भाग जाते. 3 ने तर 3 ने भाग द्या. 3 2 6, 3 त्रिक 9, 3 9. मग आता ठीक आहे पहा, परत चेक करायचं 3 संख्येला भाग जाते का. 3 संख्येला जोपर्यंत जाते भाग तोपर्यंत देत राहायचं, भाग जात नसन मग कोणतेही 2 संख्येला. पटलं. ठीक. आता 3 संख्येला भाग जाते काय नाही, मग कोणतेही 2 संख्येला द्या. जसं 2 2 4, 2 1 2, 3 जसेच्या तसे, 9 जसेच्या तसे. पुन्हा 2 संख्येला भाग जाते का. हो, है ना. 3 आणि 9 ला 3 न भाग जाते. 3 1 3, 3 त्रिक 9, 1 जसाच्या तसा, 2 जसेच्या तसे. पुन्हा 2 संख्येला भाग जाते का आता नाही, मग 1 संख्येला भाग जाते, मग 1 लिहत नाही आपण. म्हणून लसावी म्हणायचं असेल है ना, लसावी, तर आपण काय करतो या सर्व संख्यांचा मग गुणाकार. ठीक आहे ना. मग जसं आता 2 2 4, 4 2 8 आहे ना, 8 त्रिक 24, 24 गुणेला 3 81 है ना, असं करून 3 2 6 करू शकता. किंवा है ना 2 2 4, 4 2 8, 8 2 16 गुणेला 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 काही करू शकता तुम्ही, है ना. आता मला 16 गुणेला किती करणार 27. ठीक आहे. चला बरोबर. ओके. गुणाकार किती आला 432. हा प्रश्न तुमचा फक्त गुणाकार करण्याचा होता, सर्वांचा काय करणे आपल्याला गुणाकार. क्लिअर. ठीक. चला पहा है ना, काय म्हटलं आपण या गणितात 12 15 20 27 चा काय काढणे, एकतर मसावी किंवा लसावी है ना. पण आपल्याला सिंपल आता काय म्हटलं लसावी काढा. एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या ना, कोणत्याही संख्या इथं असू शकते है ना. मग लसावी काढा म्हटलं किंवा मसावी काढा म्हटलं, आपण जर डायरेक्ट नाही करू शकत असं वाटत असेल है ना, तर मग आपण ही मेथड वापरतो ना. मग ही मेथड काय म्हणते एवढं फक्त समजून घ्या. ही मेथड काय म्हणते, सुरुवातीला चारही संख्येला भाग जाते का याचा विचार करायचा. आता सर मला कसं समजन, तर त्याच्यासाठी तुम्हाला 1 ते 15 पर्यंत 20 पर्यंत पाढे थोडेसे पाठ लागत है ना. ठीक. बरं. आता 12 15 20 27 चारही संख्येला भाग जाते का याचा अर्थ आपण काय काढणार आहोत, मसावी. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने उदाहरणातील सर्व संख्येला निशेष भाग जातो. इथपर्यंत तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे. मग आता जर मसावी काढत आहे तर मसावी म्हणजे उदाहरणात दिलेल्या संख्येपैकी लहान संख्या. मग 12 न 15 ला भाग जाते का नाही, मग 12 पेक्षा लहान शब्दाकडे लक्ष द्या. 12 पेक्षा लहान 12 ला भाग जाणारी कोणती संख्या आहे 6. 6 मग 6 न 15 ला भाग जाईल का नाही. अजून 12 पेक्षा लहान 12 ला भाग जाणारी कोण आहे 4. 4 न 15 ला जाते का नाही. परत कोण आहे लहान 3. 3 ने 15 ला जाते पण 20 ला जाते का नाही. परत कोण आहे लहान 2, पण 2 ने 27 ला जाते का नाही. मग कोण राहिलं लहान 1. मग 1 नच या सर्व संख्येला भाग जाते, मग याचा मसावी किती 1. समजलं. मग लक्षात आलं. लक्षात आलं. या माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. या चारही संख्येला फक्त 1 न भाग जाते है ना. बाकी 2 न चारही संख्येला म्हणता 2 न याला आणि याला जाते, पण आपल्याला काय पाहिजे चारही संख्येला फक्त 1 न भाग जाते. ओके. ठीक. इथपर्यंत चला. मग याचा मसावी किती आला 1. पण आपल्याला मसावी विचारला का नाही है ना, आपल्याला लसावी म्हणूनच नाही विचारला, कारण याचा मसावी किती आहे 1. मग जर 1 न भाग जात असेल तर आपण 1 न भाग देत नाही.
कारण त्याच संख्या खाली येते है ना. मग आता आपण काय काढू, याचा लसावी. ओके, मग याचा लसावी जर काढायचा असेल तर 4 संख्येला भाग जात नाही, तर मग कोणत्याही 3 संख्येला भाग द्या. जाते का 3 संख्येला भाग? हो, 12, 15, 27 ला 3 न भाग जाते है ना. 3, मग 3 चौक 12, 3 5 15, 3 9 27. 20 ला भाग जाते का 3 न? नाही, मग 20 जसेच्या तसे घ्या. आता पुन्हा 3 संख्येला भाग जाते का? 3 संख्येला भाग जाते का? 3 संख्येला नाही, मग कोणत्याही 2 संख्येला भाग द्या. समजलं? ठीक. मग आता 4 आणि 20 ला 4 1 4, 4 25, 5 जसेच्या तसे, 9 जसेच्या तसे. आता पुन्हा 2 संख्येला 5 ना भाग जाते. इथपर्यंत ठीक आहे. आता भाग जात नाही, म्हणून सर्वांचा गुणाकार म्हणजे काय? मग लसावी. ओके, ठीक. आता 5 चूक 20, 20 त्रिक 60, 60 गुणेला किती? 9, 9 सक 54, किती आले? 540. आपल्या गणिताचं उत्तर. समजत आहे? ठीक आहे, मग द्या, लिहून घ्या है ना. काय होतं? 36,84 चा काय काढायचं होता? मसावी. बरोबर ना. मग आता याचा मसावी जर काढतो म्हटलं तर तुम्ही है ना काय करता? 36, 84. ओके, अशी मेथड वापरू शकता. मग आता 36 आणि 84 दोन्ही संख्येला काहीच नसेल समजत तर 2 न तर भाग चालला, म्हणजे समजूच नाही राहिलं बऱ्यात, पण 2 न तर भाग जाते, समय ना. मग 2 न भाग द्या. 2 किती? 18 झालं. 2 चौक 8 आणि इथं 2. ओके, ते काहीच नाही समजत आहे, एवढं तर समजते. परत अजून 18 आणि 42 ला किती न भाग चालला? 2 न. 2 9 18, किती? 2 2 4, परत किती? 21 है ना. ठीक. आता परत 9 आणि 21 ला पुन्हा भाग चालला, किती? 3 न. 3 न भाग देऊ. 3 त्रिक 9, 3 7 21. आता भाग जाते का? नाही. मग आता मसावी म्हणजे सर्वांचा गुणाकार. मसावी म्हणजे मग सर्वांचा गुणाकार. 3 2 2, 2 2 4, 4 त्रिक 12, म्हणून मसावी किती? 12. एक तर असं करू शकता, पडलं. किंवा पाहता तुम्हाला प्रश्न केला 36 व 84 चा काय म्हणते तो? मसावी. लक्ष द्या है ना. अशा संख्या असेल तर याचा मसावी. 2 संख्या असेल तर मसावी, फक्त लसावी नाही. तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीनं सुद्धा काढू शकता. म्हणजे कसं? 84 ला 36 न भाग द्या. 84 ला 36 न भाग द्या. 36 न 84 ला 2 चा भाग गेला. 36 दोन्ही होते 72, 36 त्रिक होते 108. ओके, 36 दोन्ही झाले 72, 36 दोन्ही 72. ओके, ठीक. 4 मधून 2 गेला, 2 राहिले. 8 मधून 7 गेला, 1 राहिले. किती शिल्लक उरले? 12. म्हणून 12 मसावी नाही म्हटलं. शिल्लक उरले 12 म्हणून 12 मसावी असं नाही. ठीक आहे, ते योगायोग आहे. इकडे 12 काढले, शिल्लकही 12 आले. ओके, ठीक. आता जे काही शिल्लक राहते त्या शिल्लक राहिलेल्या संख्येनं पुन्हा या 36 ला भाग द्या. ठीक आहे, म्हणजे 12 न 36 ला भाग द्या आणि 12 न 36 ला 3 चा भाग जाते. 12 त्रिक 36, बाकी 0 उरली. बाकी 0 कोणामुळे उरली? तर 12 मुळे. म्हणून मसावी काय म्हणा लागत? 12. समजलं? असं सुद्धा काढू शकता. पटलं काय म्हणता? ही मेथड आपण वापरणार, पण जेव्हा मोठ्या संख्येचा मसावी काढायचा, मोठ्या संख्येचा. ओके, जेव्हा मसावी काढायचा आहे तेव्हा आपण ही मेथड वापरू. ओके, या लहान संख्येसाठी वापरू नये, पण मसावी काढायची ही आणि ही दोन्ही पद्धत आहे. क्लिअर? चा घ्या मग लिहून दोन्ही.